आणि नक्कीच आयोजकांच्या मेहनतीच्या बळावर ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडत आहे. या आयोजक कमिटी म्हणजेच मनोज शेलके असतील, प्रेम शेलके असतील, सुजित ठाकरे असतील, स्वरित शिंगोळे असतील, अर्जुन मसने असतील, ओमकार शेलके असतील, केशव डोंगरे असतील, प्रदीप शेलके असतील, रवी शिंगोळे असतील, भावेश कराळे असतील, मनीष गोंधळी असतील, विवेक शिंगोळे असतील, नयन शिंगोळे असतील, असे भरपूर आयोजक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि नक्कीच चांगले नियोजन, चांगलं आयोजन, एक शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. आणि आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत मयूरजी शेलके सुद्धा जॉईंट आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. पहिल्याच बॉल बाहेर आपण इथे मयूर शेलके यांचं स्वागत केलं आणि नक्की सन्मान दिलाय मयूर शेलके यांना पहिल्या चौकाराने बॅटर हरीने. आणि एका साईडला आदर्श 11 धानवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण फाईट करताना पाहतोय ते म्हणजेच साई किरण नवापाडा संघ. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. इथे पाहूया एक धाव इथे कंप्लीट होईल. शॉट मिड विकेटला क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. म्हणजेच तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट करताना आपण पहिले एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या 5 या आकड्यावर आपण पाहतोय. हरी भोईर आणि मंगेश भोईर ही जोडी आपण पाहतोय. ओहो, यावेळेस पाहूया मिनी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केला होता. बॉलवर येतोय बंटी वाईडिस लोंगॉपला आणि नक्कीच तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 6 या आकड्यावर. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि मागील सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगली गोलंदाजी दोन्ही संघाकडनं इथे पाहायला मिळाली. पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक आणि बंटी कोणतीही चूक करत नाहीये आणि टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम आदर्श 11 धानवली संघाला. चांगला झेल इथे कलेक्ट केला मात्र उमेशने आणि पहिली विकेट इथे गमावली ची मात्र बॅटिंग करणारी टीम आदर्श 11 धानवली या संघाने. सध्याच्या घडीला हरी भोईर याची विकेट खूप महत्त्वाची होती कारण की मागील मॅचमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधनं चांगले फटके देखील आपण पाहिले होते आणि या मॅचमध्ये थोडासा नाराज असेल स्वतःवर. आता पाहावं लागेल सध्याच्या घडीला अडचण निर्माण करायचं काम गोलंदाज भावेशने केलंय. मागील मॅचमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी भावेश याच्या माध्यमातून सुद्धा पाहिली होती आणि मागील मॅचमध्ये हरी याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहिली होती. आता या सेकंड राऊंडमध्ये दोघांची झुंज इथे सुरू होती आणि या झुंजामध्ये वर्चस्व हरीला इथे बाद करून भावेश ठरलाय वर्चस्व गाजवताना आपण पाहिलं. फुलरलेनचा बॉल ऑन साईडला खेळलाय. पाहूया क्षेत्रक्षक येतोय बॉलवर आणि नक्कीच 2 धावांची मागणी केली. शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला. भीमर +2 रन. क्विक सिग्नल पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. प्रवीण विशेसर आणि तसेच विशाल शिंगोळे सर DRS ची मागणी मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईंट असतील मयूरजी शेलके सर. इथे चेक केलं जात आहे.
तिसरा पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट असतील मयूरजी शेलके सर. फेर बॉल. थोडंसं कन्फ्यूज होतो आम्ही सुद्धा आणि चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला मयूरजी शेलके सर यांनी. त्यांचा सुद्धा करूया स्पर्धेच्या वतीने वेलकम सरचे स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय मल्हारी भोईर ऑन स्ट्राईकला आपण पाहिलं. त्यानंतर थोडंसं 2 रन्स इथे कंप्लीट केल्या आणि 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय 8 धावा. इथे पाहूया आणि व्हॉट अ जेल, काय जजमेंट. आणि नक्कीच मल्हारी भोईरची विकेट, गोल्डन विकेट या मॅच मधली. आणि नक्कीच सध्याच्या घडीला कौतुक करावं लागेल ऍक्शन रिप्ले मध्ये. नक्कीच सातत्याने मात्र ही जेल इथे पाहिली जाईल. काय जेल पकडलाय. आणि नक्कीच या मैदानावर कालच्या दिवसात देखील चांगली जेल एक पाहायला मिळाली होती आणि आजच्या दिवसामधील देखील चांगली जेल इथे पाहायला मिळाली. मल्हारी भोईरची विकेट खूप महत्त्वाची होती आणि नक्कीच ती विकेट घेण्याचा प्रयत्न इथे करत होते आणि त्या पद्धतीची इथे गोलंदाजी सुद्धा पाहिली भावेशच्या माध्यमातून. आणि नक्कीच मल्हारी भोईरला इथे बाद करण्यामध्ये यश इथे संपादन केलं. धक्का लागते दुसरा आदर्श 11 धानोली या संघाला. शेवटचा बॉल असेल भावेश या गोलंदाजाचा. कौतुक करावा लागेल. 2 विकेट आपल्या नावावर गेल्या या ओव्हरमध्ये आणि ज्या पद्धतीने नक्कीच आता सध्या संकट दिसून येतोय ते मात्र आदर्श 11 धानोली या संघावर. ओहो, खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर आणि बॉल गेलाय सीमा रेषे पार. हा येतोय सिक्सर. हेलिकॉप्टर शॉट मात्र उडवला आणि नक्कीच बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका जो मात्र पाहायला मिळाला. मल्हारी भोईरची विकेट गेल्यानंतर थोडंसं वाटलं होतं की दबाव नक्कीच दिसू येईल ते मात्र आदर्श 11 धानोली या संघावर. पण ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय बॅटर सागर तर नक्कीच जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलंय आणि पाहावं लागेल सागरच्या बॅटमधनं एक षटकार जो मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. आणि नक्कीच आता लक्ष्मण पहिलाच बॉल फुलर लाईनचा होता आणि बॉलला दिशा दाखवली आणि बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय मॅक्झिमम पॉवरफुल हा षटकार. विकेट गमावली त्यानंतर मल्हारी भोईरने विकेट गमावली. त्यानंतर थोडंसं संकट दिसू आलं होतं
जी मात्र कोंडी होती ती कोंडी फोडायचं काम सध्याच्या घडीला सागर आणि मात्र ने केले आणि मंगेशने केले. दोन फलंदाज सध्याच्या घडीला चांगली पार्टनरशिप इथे करताना आपण पाहतोय. यावेळेस एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 21 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात चांगली जी मात्र गोलंदाजी म्हणता येईल भावेशची. त्यानंतर थोडंसं लक्ष्मण याच्यावर अटॅक आलाय आणि नक्कीच कमबॅक करायचा प्रयत्न सध्याच्या घडीला लक्ष्मण करतोय. पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर एक धाव खर्च करताना ओहो यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बॉल उडवलाय आणि बॉल जाईल काऊ कॉर्नर रिजनला पार करत. हा येतोय आणखीन चौकार. पंचवीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ज्या पद्धतीने नक्कीच फलंदाजी करतोय जो मात्र सागर जणू काही डगआउटमधून सेट होऊन आलाय. मी चर्चा केली होती आणि त्या पद्धतीची फलंदाजी सध्याच्या घडीला पुन्हा एकदा आक्रमण शैली आपली दाखवताना अत्यंत जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये करताना सरळ बॅटने प्रहार केलाय. पाहूया लोंगॉनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. तोपर्यंत आलेले एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 26 या आकड्यावर. ज्या पद्धतीची सुरुवात मिळाली होती त्या पद्धतीने वाटलं होते की आता या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल तो मात्र गोलंदाजी करणारी टीम. मग सध्या नक्कीच सागर आला आणि त्याने चित्र काय पालटून टाकलं. यावेळेस आणखीन एक दमदार मॅक्झिमम पॉवरफुल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सिक्सर. आणखीन एक षटकार आणि षटकाराने धावसंख्या पुढे सरकते 32 या आकड्यावर आपण पाहतोय. ओहो यावेळेस इथे पाहूया लेग बाईज LBW ची विकेट कॅरी केले. पंचांकडे अपील केली होती, पंचांनी केले बोर्ड हवाल्याकडे आणि विकेट लागते तिसरी मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम आदर्श 11 धनुली संघाला. सध्या आपण पाहतोय प्रवीण भोईर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना. प्रवीण भोईरची जर चर्चा केली तर सातत्याने कित्येक सामने आपल्या जीवावर या धानुली संघाला इथे विजय संपादन करून दिलाय तो प्रवीण नक्कीच मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आणि विकेट नक्कीच मिळाली आहे. जी विकेट मोहीम इथे सुरू होती, विकेट घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट कॅरी केल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं अटॅक आलं, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचं होतं आणि शेवटच्या बॉलला इथे नक्कीच विकेट प्राप्त केली. अशा पद्धतीने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 32 या आकड्यावर. उमेश सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय 20वा एंड कडनं. उमेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल आणि नक्कीच पहिलाच बॉल. दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली उमेश या गोलंदाजाची. चांगल्या पद्धतीने ते गोलंदाजी करतोय. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्या प्रकारे त्या पद्धतीने ते नक्कीच गोलंदाजीची सुरुवात पाहायला मिळाली. आणि नक्कीच मागील मॅच मध्ये
जेव्हा चांगला एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढलाय तो मात्र या संघाचा, आणि तशा प्रकारची कामगिरी आता सध्याच्या घडीला करताना उमेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिला बॉल दमदार सुरुवात. यावेळेस पाहूया, कट केलाय बॉलला आणि पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. हा येतोय चौकार. संख्या आहे ती मात्र 40 या आकड्यावर. तर 40 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. लगोपाठचा 2 चौकार जे मात्र पाहायला मिळाले. ओहो, यावेळेस पाहावं गेलं, हलकीशी अपील केले पंचांकडे आणि पंचाने केले बोट आबालाकडे, आणि नक्कीच आणखीन एक विकेट लागते आदर्श 11 धानिवली या संघाला. सागरचं राहिलं या इनिंग मध्ये आणि चांगली फलंदाजी करत होता. ज्या पद्धतीने 2 विकेट गेल्या होत्या त्यानंतर डाव सावरायचा प्रयत्न नक्कीच सागरने केला आणि अवघ्या 15 धावा मात्र योगदान आपल्या संघाला देत असताना सागर. यावेळेस पाहूया, बॅकफुटवर जागा बनवली आणि तोपर्यंत एक सिंगल आणि क्षेत्ररक्षक येतोय डीप थर्डमॅन कडे, आणि 2 धावा ची इथे कंप्लीट केल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहतोय धावसंख्या 42 या आकड्यावर. अजित कराळे याचकडून मल्हारी भोईर आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम, सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामना एन्जॉय करतात ते, आणि अशा पद्धतीने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोअर कार्डवर आपण धावा पाहतोय 43 या आकड्यावर. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहू शकता ते म्हणजेच 43 या आकड्यावर, आणि नक्कीच चांगली सुरुवात जी मात्र आदर्श 11 धानिवली या संघाची म्हणता येईल. आणि नक्कीच जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे पाहूया, लोंगो आपला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे, फटका सजवला होता तोपर्यंत आलेली एक सिंगल
आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 44 या आकड्यावर आपण सध्या पाहू शकता. नक्कीच या खेळपट्टीचा जर विचार केला तर जो नॉन स्ट्राईक एंडला आहे म्हणजे साई भोईर, त्याच्या माध्यमातून या खेळपट्टी इथे बनवण्यात आली आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीने. खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला. अवघ्या कमी काळामध्ये ही खेळपट्टी इथे बनवायची होती आणि नक्कीच एक चांगलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं ते म्हणजेच साई भोईरचं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार आणि धन्यवाद. आणि पूर्ण धानिवली टीमचं आयोजकांच्या वतीने तुमचं नक्कीच मनपूर्वक आभार इथं व्यक्त केले जाईल. नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय. ओहो, यावेळेस पाहूया फटका सजवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि नक्कीच विकेट लागते धानिवली संघाला, ती म्हणजेच प्रवीण भोईरची. एक गोल्डन विकेट ठरू शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि नक्कीच ज्या विकेटच्या शोधात होते ती विकेट नक्कीच इथे प्राप्त करताना आपण पाहिली. रोहित त्याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवला. एक शॉर्ट रन्स. ओके, पंचेचाळीस धावा आपण पाहतोय. ओहो, यावेळेस पाहूया अलाउन द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत डीप मध्ये प्रोटेक्शन सेट होतं आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 46 या आकड्यावर आपण पाहतोय. प्रवीण भोईरची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन केलं आणि नक्कीच रोहितचं कौतुक करावं लागेल की थोडी परिस्थिती नाजूक होती, त्यानंतर रोहितच्या हातामध्ये ते चेंडू सोपवला होता आणि कमबॅक करायचा प्रयत्न नक्कीच केला आणि नक्की यश इथे संपादन झालं. ओहो, यावेळेस पाहूया फटका. फटका थोडा फसलाय आणि नक्कीच टिफलाय जेल. कोणतीही क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये आणि आणखीन एक धक्का लागतोय, तो मात्र बॅटिंग करणारी टीम आदर्श 11 धानिवली या संघ. अत्यंत जबरदस्त मात्र गोलंदाजी पाहिली गेली या षटकामध्ये, ती म्हणजेच रोहितची. कारण की ज्या पद्धतीने हवी होती गोलंदाजी, विकेट मोहीम जी मात्र सुरू होती आणि नक्कीच ती विकेट मोहीम इथे मात्र नक्कीच सातत्यात आणायचं काम रोहितने केलं आणि अशा पद्धतीने आता सध्याच्या घडीला 46 या धावसंख्येवर स्थगित आहे ती मात्र धानिवली संघ. इथून नक्कीच अजूनही काही बॉल शिल्लक असतील या ओव्हरमधले, म्हणजेच एका अर्थाने जर विचार केला तर शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल ऑन साइडला पाहूया. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि 2 धावांची मागणी इथे केली. सेकंडचा कॉल दिला होता आणि सेकंड धाव डेफिनेटली इथे कंप्लीट होईल. नक्कीच बॉल हातामध्ये आला होता पण थोडासा हिट करण्यामध्ये थोडं व्यत्यय आलं आणि नक्कीच ही सेकंड धाव डेफिनेटली इथे कंप्लीट झाली आदर्श 11 धानिवली या संघाची. आणि अशा पद्धतीने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 48 या आकड्यावर. चांगल्या प्रकारची फलंदाजी करून आपल्या संघाला चांगला एक टार्गेट सेट करून दिलाय आणि 49 धावांचं आव्हान जे मात्र समोर ठेवलंय ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीम समोर, ते म्हणजेच नवापाडा या संघासमोर. आणि हे 49 धावांचं टार्गेट इथे चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये त्यांनी नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, म्हणजेच अभय खुनेसर यांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये एका दिवसासाठी का होईना ते आम्हाला इथे लाभले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक
स्वागत करूया आजच्या दिवसामध्ये. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. कृष्णाजी केने सर. चला टॉससाठी विनंती करतो दोन्ही संघाचे कॅप्टन. तर सन्माननीय वसंतजी शेळके सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. बादाने संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या वतीने वेलकम सहर्ष स्वागत. तर कदमपाडा संघाचा कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी ते रिपोर्टिंग करायचे. कदमपाडा संघाचा कॅप्टन. चला कदमपाडाचा संघाचा कॅप्टन. कदमपाडा संघाचा कॅप्टन रिक्वेस्ट करतो तुम्हाला लगेच उपस्थित राहायचे. सेकंड राऊंडचा दुसरा सामना इथे नाणेफेकीचा कॉल संपन्न होणार आहे वसंतजी शेळके यांच्या शुभ हस्ते. तर कदमपाडा आणि त्यांना फाईट करेल कुलस्वामिनी बादाने संघ. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहू शकाल. कदमपाडा संघाचा कॅप्टन लवकरात लवकर उपस्थिती दाखवायचे. स्क्वेअर लेग अंपायरचा क्विक सिग्नल की हा बीमर असेल, नो बॉल. आणि लगेचच त्या ठिकाणी रेफर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं घेण्यात आला आहे. थर्ड अंपायर
या ठिकाणी बीमरसाठी टेक्निकल टीमकडे हा डिसिजन मात्र सोपवण्यात आला आहे. वन अशा एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट फलंदाज सोमनाथसाठी. फ्री हिटचा चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज मल्हारी सध्या गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये त्या ठिकाणी गोलंदाजाला यश आलं. डावखुराचा गोलंदाज नॅचरल स्विंग लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने हाफ ट्रॅकर ऑन साइडला फुल केला. सागर त्या ठिकाणी आहे. अगदी सागरच्या हातामध्ये हा चेंडू चाललाय. टिपला झेल. धक्का क्रमांक पहिला. साई किरण 11 नवापाडा या टीमला. फलंदाज सोमनाथ बॅक टू दी पवेलियन. अतिशय महत्त्वाची विकेट होती साई किरण 11 नवापाडा या टीमची. ज्या फलंदाजानं मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावला होता तोच फलंदाज सोमनाथ त्या ठिकाणी बाद होतोय. गोलंदाज मल्हारीला मिळते पहिली सफलता. त्याचबरोबर आदर्श धानिवली या टीमला देखील. अगदी विचार केला तर सागर त्या ठिकाणी काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध उभे आहेत आणि अगदी हातामध्ये हा चेंडू त्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज प्रेम संघाचा कर्णधार सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साई किरण 11 नवापाडा या टीमचा. मल्हारी पुन्हा एकदा तयार. सफल झालंय अक्रॉस दी लाईन ऑन साइडला. फटका जबरदस्त स्क्वेअर ऑफ दी विकेट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चेंडू वार्तालाप करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. अगदी आपण विचार केला तर गोलंदाजी होती कॉम्बॉक्स एंडकडनं बॅटची बाहेरची कडा. प्रवीण आहे त्या ठिकाणी फ्लॅश स्लिपमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये हा चेंडू अडवला जातोय. विचार केला तर गोलंदाजी सध्या सुरू आहे या ठिकाणी कॉम्बॉक्स एंडकडनं आणि हवेचा वेग हा अगदी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा पोषक आहे. अगदी ॲडव्हान्टेज आहे सध्या जी बॅटिंग होती 20व्या एंडकडनं.
आपण विचार केला तर हवेचा वेग हा पश्चिमेकडून सध्या पूर्वेकडे वाहतोय आणि त्यामुळे उजव्या हाताचा फलंदाज विसावा एंडकडनं बॅटिंग अगदी मिसटाईम स्ट्रोक देखील हवेच्या सोबत बाहेर जाऊ शकतात. फटका इथे फसलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी जागा कव्हर करतायत. इनफिल्डच्या बाहेर हा चेंडू चाललाय, फिरकी थोडीशी खराब. या दरम्यान एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सात धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर होता, ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न. अंपायरचा क्विक सिग्नल, लाईन फारच बाहेर आहे, जास्त वळाला हा चेंडू. फिंगर रोल केले होते गोलंदाज मल्हारीनं. डाव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करत असतो त्यावेळेस नक्कीच चेंडू बाहेरच्या दिशेनं जात असतो. तेच चित्र यावेळेस लेग स्टिम्पच्या बाहेर, अगदी लेग स्टिकच्या फारच बाहेर हा चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला. सलगचा दुसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती. मिश्रण पाहायला मिळालं, व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणि जर पाहिलं तर हा चेंडू आला आता डॉट आणि षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट होत आहे. षटक क्रमांक 1 समाप्त झाल्यानंतर टीमची टोटल आपण पाहतो तर 9 धावा धावफलकावरती. लक्षाचा पाठलाग करायचा त्या ठिकाणी 49. अजूनही विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 40 धावसंख्येची गरज. कदमपाडा संघाचे कर्णधार आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. साई स्पोर्ट्स कदमपाडा टीम. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचं आदर्श 11 धानिवली संघ. दर्जेदार असं आयोजन MGCAच्या माध्यमातून क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी अथक परिश्रम ज्या समर्थक रूपा टीमने घेतले त्यामध्ये आपण विचार केला तर नयन शिंगोले असतील, विवेक शिंगोले असतील, मनीष गुदली असतील, भावेश कराले असतील, रवी शिंगोले असतील, प्रदीप शेलके असतील, केशव डोंगरे असतील, ओमकार शेलके असतील, अर्जुन मसने असतील, स्वरित शिंगोले असतील, सुजित ठाकरे असतील, प्रेम शेलके असतील, मनोज शेलके असतील आणि विराज शिंगोले असतील. अशा प्रकारे सर्व या टीमने जी मेहनत घेतली आहे ती अतिशय वाखाणण्याजोग्य. षटक क्रमांक 2 मंगेश गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका जबरदस्त आहे परंतु त्या ठिकाणी सागर आलाय. अतिशय चांगला झेल सागरने त्या ठिकाणी संपादित केलाय आणि हा धक्का क्रमांक 2 आता लागलाय साई किरण 11 नवापाडा टीमला. टीमचा कॅप्टन प्रेम बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट गोलंदाज मंगेशला या ठिकाणी मिळते. सागरने हा दुसरा कॅच त्या ठिकाणी टिपलाय त्याच क्षेत्रामध्ये. अगदी विचार केला तर फार चांगलं क्षेत्ररक्षण सागरनं या मॅचमध्ये आतापर्यंत केला. वैयक्तिक विचार केला तर 19 धावा बनवल्या होत्या गोलंदाज मंगेशनं बॅटिंग करत असताना आणि सध्या गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र विकेट टिपली. हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या मिरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु गती जास्त दिली होती यावेळेस या चेंडूवरती गोलंदाज मंगेशनं आणि चेंडू सरळ विकेट किपर गिरीशच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाहुबली ऑफ आदर्श 11 धानिवली टीम. मंगेश सध्या गोलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. मिस टायमिंग आहे त्या ठिकाणी. कॉलिंग चुकलं पूर्णपणे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर समतोल मात्र चुकीचा ठरला. कॅच त्या ठिकाणी नक्कीच कॅरी केली असती. त्या ठिकाणी 2 फिल्डर धावत होते चेंडूच्या मागे. मल्हारी होती त्या ठिकाणी.
त्याचबरोबरीनं आणखी एक फिल्डर होते, परंतु झेल त्या ठिकाणी सोडण्यात आला. लॉफ्ट केलाय, अगदी पुण्यामध्ये टाकला होता, स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. बिगिट षटकार. त्या ठिकाणी तालमेल चुकलं होतं, फिल्डरच्या माध्यमातून झेल सोडण्यात आला होता आणि लगेचच हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यात आला. अगदी तसंच सध्या आपण पाहिलं तर इकोसिस्टीममध्ये देखील तालमेल जे समतोल असायला पाहिजे होतं ते सध्या दिसत नाहीये. अगदी आपण पाहिलं तर हा हिवाळ्याचा महिना सुरू आहे, परंतु मयूर सर सकाळी घरातून बाहेर निघताना असं वाटलं की स्वेटरच्या ऐवजी रेनकोट घेऊन जावा की काय. अगदी जर आपण पाहिलं तर तालमेल ही गोष्ट फार महत्त्वाची असते. मग इकोसिस्टीम असो किंवा क्रिकेट असो, क्रिकेटच्या खेळामध्ये कॉलिंग असणं फार महत्त्वाचं असतं. जर कॉल केला असता तर तो झेल अतिशय सहजरित्या टिपता आला असता, परंतु झेल सोडल्यानंतर हा षटकार फलंदाज योगेशनं दाखवला आहे. यावेळेस लाईन थोडी खराब, अंपायर आमच्याकडे वळतात आणि अंपायरचा सिग्नल हा वाईट बॉल आहे आणि दडपण सध्या गोलंदाजावरती जाणवत आलं. कारण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी सागरनं झेल टिपला होता, प्रेमला त्यानं बाद केलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय सोमनाथच्या बॅटमधनं, योगेशच्या बॅटमधनं. सोमनाथ त्या ठिकाणी बाद झालेत ऑन साईडला. यावेळेस अलौंदी कार्पेट त्या ठिकाणी सागर आले. चांगली फिल्डिंग सागरची राहिली आहे, फक्त एकच सिंगल. जबरदस्त क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून. 2 कॅचेस देखील त्याने टिपल्यात या मॅचमध्ये, अगदी महत्त्वपूर्ण, ज्यामध्ये सोमनाथची विकेट त्याचबरोबरनं प्रेमची विकेट. आतापर्यंत विचार केला तर टीमची टोटल स्कोर कार्डवरती 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 13 चेंडू आणि गरज आहे 31 या धावसंख्येची. 31 धावांची अजूनही गरज आहे. साई किरण 11 नवापाडा या टीमला. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, बॅकफूटवरती गेले होते फलंदाज. त्या ठिकाणी रोहित आणि फटका या ठिकाणी नक्कीच सजवता आलेला नाहीये, कनेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. निर्धाव चेंडूची सांगता आणि 2 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई किरण 11 नवापाडा हा संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये गरज आहे 31 या धावसंख्येची. तब्बल विचार केला तर 15.50चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येकी षटकामागे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच द्वितीय फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट्स कदमपाडा आणि कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादाने या 2 संघांच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादाने संघाने जिंकलाय आणि पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीचा निर्णय त्यांनी स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला त्या ठिकाणी साई स्पोर्ट्स कदमपाडा या टीमला. षटक क्रमांक 3 मध्ये सध्या सागर. पहिला चेंडू गती कमी केली होती आणि यावेळेस आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आला. गती कमी केली होती गोलंदाज सागरनं
आणि यासाठीच हा खेळाडू ओळखला जातो. ज्यावेळेस फलंदाजीची गरज असेल, ज्यावेळेस गोलंदाजीची गरज असेल, ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाची गरज असेल, त्या प्रत्येक ठिकाणी सागर हमखास आपल्याला पाहायला मिळतो आदर्श 11 धानिवली टीमकडनं. आणि यावेळेस आपण पाहिलं तर गती फार दिली होती, अगदी फलंदाजाला बीट करत हा बॉल विकेट किपर गिरीशच्या हातामध्ये चाललाय. चांगली गोलंदाजी पायांमध्ये होता, ऑनसाइडला लॉफ्ट केलाय, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, फेकी थोडी उशिराने आली आहे. त्या ठिकाणी विचार केला तर अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात आला. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने सध्या संघ पुढे सरकेल. टीमची टोटल 20 धावा धावफलकावरती. अजूनही इक्वेशन समीकरण पाहिलं विजयाचं तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये गरज आहे 29 या धावसंख्येची. यावेळेस ऑनसाइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टो इनला हा बॉल त्या ठिकाणी स्पर्श होतो. मल्हारी आलेत लॉंग ऑनवरनं, एकच सिंगल या ठिकाणी मिळेल. मोठे फटके येत नाही ही चिंतेची बाब आहे बॅटिंग करणाऱ्या साई किरण 11 नवापाडा या टीमसाठी. कारण लक्ष आपण पाहिलं तर अजूनही भरपूर मोठा. ते विचार केला तर बॉल शिल्लक असतील इथनं 8 चेंडूमध्ये गरज आहे ती मात्र 28. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल डबलनं कोणत्याही प्रकारचा फरक सध्या पडणार नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली संघाला. कारण आपण विचार केला तर शेवटचं षटक नक्कीच आय थिंक त्या ठिकाणी प्रवीण टाकेल आणि प्रवीणकडे देखील अनुभव फार आहे. जी गोलंदाजी मल्हारीने केली त्यानंतर मंगेशनं फार चांगली गोलंदाजी केली. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, फटका इथे फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी आले. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफवरती आणि या ठिकाणी फलंदाज योगेश मात्र बाद होईल. ट्वेंटी 22 धावा धावफलकावरती षटक कंप्लीट झालाय आणि आता गरज आहे 6 चेंडू आणि 27 या धावसंख्येची. 6 बॉल 27 ची गरज. नवीन फलंदाज लक्ष्मण. आणि ज्या प्रकारे मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूच्या अगोदर मी उल्लेख केला की शेवटच्या षटकामध्ये कदाचित प्रवीण येऊ शकतो, परंतु तसं होत नाही आहे. त्या ठिकाणी गोलंदाज साईला मात्र शेवटच्या षटकामध्ये आता बोलवलं जात आहे. थोडासा दुखापतग्रस्त आहे प्रवीण. अगदी पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर देखील ते आले होते, परंतु त्यांच्याकडे गोलंदाजीचा कोटा देखील तितकाच चांगला आहे. आणि आता आणखी एक विश्वासू गोलंदाज नक्कीच आमच्यापर्यंत चांगली माहिती या ठिकाणी पोहोचवली जाते की श्याम भोईर ते देखील एक चांगले गोलंदाज आहेत. अगदी पिवंत षटक देखील अतिशय सुरेखरित्या ते टाकू शकतात. शेवटचं षटक, पहिला चेंडू फुलर लेंथ ऑन साइडला, सागर त्या ठिकाणी आलाय आणि सागर झेल कसा सोडेल या मॅच मध्ये. हा झेल क्रमांक 3 टिपलाय फिल्डर सागरनं. फलंदाज बाद. नवीन फलंदाज भावेश सध्या मैदानाच्या आतमध्ये. नॉस्ट्राइक एंडवरती लक्ष्मण, पिता पुत्राची जोडी. ज्यावेळेस भावेश आला आणि भावेश मैदानाच्या बाहेर देखील आला. बॅटची कडा लागली होती, विकेट किपरनं चांगला झेल. सलगचा हा दुसरा धक्का गोलंदाज साईने या ठिकाणी दिलाय. फलंदाज बाद.
4 चेंडू 27 ची गरज. 4 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील फलंदाज उमेशला. जर विचार केला तर हवेचा वेग देखील त्याच दिशेने वाहतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हा ॲडव्हान्टेज आहे. पाहावं लागेल, 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 27 ची गरज. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आणि विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये कंप्लीट केली आहे गोलंदाज साईनं. शेवटच्या षटकामध्ये इंजर्ड असताना प्रवीणला गोलंदाजी न देता माझ्यावरती का विश्वास दाखवला या ठिकाणी सिद्ध करत असताना गोलंदाज साईने टिपले विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद. आणि ज्या प्रकारे आम्ही अगोदर उल्लेख केला होता की जी खेळपट्टी बनवण्यात आली आहे ती नक्कीच साई भोईर यांच्या माध्यमातूनच बनवण्यात आली आहे. त्यामुळे खेळपट्टीवरती कुठे चेंडू टाकायचा हे नक्कीच त्यांना ठाऊक आहे. अतिशय चांगली खेळपट्टी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी कमी वेळेमध्ये ही खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आली आहे. अगदी रात्रीचा दिवस करून ही खेळपट्टी बनवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी थोडासा अडथळा आला, परंतु अडथळ्यांना सामोरं जाता या ठिकाणी आयोजकांनी अफाट मेहनत घेऊन ही स्पर्धा आम्ही यशस्वी करून दाखवू या ठिकाणी सिद्ध केलं. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजेच पिच, खेळपट्टी. त्या खेळपट्टीवरती कशा प्रकारे या ठिकाणी चेंडू टाकावेत याचा अनुभव नक्कीच गोलंदाज साईला. त्यामुळे चांगल्या प्रकारची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये त्याने केली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. बॅकअप त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा नॉस्ट्राईक एंडवरती फेकी करतात. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन. अंपायरचा सिग्नल की हा चेंडू पॅडवरती ब्रश झाला आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने सध्या टीमची टोटल पुढे सरकेल 23 धावा फलकावरती. आता गरज आहे या मॅचमध्ये 1 बॉल आणि 26 ची. सामना पूर्णपणे आपण पाहिला तर आदर्श 11 धानिवली संघाच्या अकाउंटमध्ये चालला आहे आणि शेवटचा चेंडू त्यावरती देखील एक विकेट आली आहे गोलंदाज साईला. या षटकामध्ये तब्बल विकेट कॅरी केल्या 4 आणि फक्त एकच धाव गोलंदाज साईने खर्च केली आहे. दोन्ही टीम सेकंड करायचा आणि लगेचच द्वितीय फेरीतील दुसरा सामना. लगेचच आपण सामनावीराच्या पुरस्काराकडे जाऊयात आणि स्कोररच्या माध्यमातून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर केल्या गेल्या. ज्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये 4 विकेट मेडन ओव्हर हाताळली तो साई ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 27 धावांची गरज असताना अवघी फक्त एक एक्स्ट्राची रन, ती देखील त्याच्या अकाउंटमध्ये नाही येते, एक्स्ट्रा धावाच्या अकाउंटमध्ये जाते. लेग बायची रन, 4 विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी टाकली गोलंदाज साईनं. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो सन्माननीय देवीदासजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार साई भोईर याला आपण या ठिकाणी सुपूर्द करूयात, ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी या मैदानामध्ये या स्पर्धेसाठी बनवण्यात आली. त्याबद्दल देखील त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात आणि सामनावीराचा पुरस्कार साई भोईर यांना या ठिकाणी सुपूर्द करूयात. जबरदस्त गोलंदाजी आणि आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलमध्ये त्या ठिकाणी संघ जाऊन पोहोचलाय आदर्श 11 धानिवली संघ. मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह जे आम्हाला या ठिकाणी लाभल्या सन्माननीय
मनीषजी गोंधली यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सोनपापडी कोल्ड ड्रिंक्स आणि स्वीट बॉक्स ज्या ठिकाणी सौजन्य आहेत दत्तात्रय सोळसे, त्याचबरोबर नितीन शिंगोले, राजेशजी शिंगोले, त्याचबरोबर अक्षय निपुर्ते, या सर्व मान्यवरांचा आभार. त्याचबरोबर नेक्स्ट मॅचसाठी साई भोईर आणि